अग्रपूजेचा मान असलेल्या गणरायाचं आगमन पर्व म्हणजे भाद्रपदातील चतुर्थी. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या पर्वावर घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणरायाचं स्वागत मोठ्या थाटात व भक्तिभावानं केलं जात आहे. गणराज रंगी नाचतो नाचतो. भक्तांच्या रंगात रंगून जाणाऱ्या गणरायासाठी घरोघरी आरास करण्यात आली आहे. त्यांच्या साहित्यांची दुकानं सजली आहेत. तर दुसरीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुंदर देखावे तयार केले आहेत. गणपतीच्या आगमनाने अंबानगरी दुमदुमली आहे. ढोल ताशांचा आवाज आणि गुलाल यांनी आसमंत रंगला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कोणत्याही कार्यारंभी अशी प्रार्थना करून गणपतीचं पूजन केलं जातं व हे कार्य निर्विघ्न पार पडू दे अशी प्रार्थना त्याला केली जाते. गणपती म्हणजे गणांचा नायक. गजानन म्हणजे गजाचे आनंद म्हणजे मुख ज्याला लावण्यात आले आहे तो गजानन. वक्रतुंड म्हणजे ज्याची सोंड वाकडी आहे असा विविध नावांनी ओळखला जाणारा गणपती बाप्पा सर्वांचंच लाडकं दैवत आहे. लहान थोर गरीब श्रीमंत प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार कुवतीनुसार घरांमध्ये सुंदर आरास रोषणाई करून गणरायाची स्थापना केली जाते. गणपती बाप्पा मोरयाचा जल्लोष सर्वत्र होताना दिसतो आहे. बाजारपेठ त्यानिमित्त सजली आहे. सजावटीचं साहित्य दुकानांमध्ये उपलब्ध आहे. श्रीफळाचं भारतीय संस्कृतीत विशेष महत्व. गणपती समोर कलश मांडला जातो त्यासाठी नारळ, गणपतीला आवडणाऱ्या दुर्वा, जास्वंदाची फुलं दुकानांमध्ये विक्रीला आहेत. शहरातील नेहरू मैदान, राजापेठ आदी ठिकाणी गणपती मूर्ती विक्रीला आहेत. येथून कोणी गाडीवर, कोणी हातात तर कोणी डोक्यावर गणपतीची मूर्ती नेतात. एकदन्ताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. एकदन्ताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. सार्वजनिक मंडळांचीही जय्यत तयारी आहे. एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम. एक दात बाहेर आलेला चतुर्भुज असा ज्याने आपल्या हातात पाश आणि अंकुश धारण केले आहेत. मोदक गणपतीच्या अतिशय आवडीचे त्यामुळे घरोघरी मोदकाचा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो. रक्तपुष्पे सुपूजितम. रक्तपुष्प म्हणजे लाल रंगाच्या फुलानं त्याचं पूजन केलं जातं. सर्व देवांपेक्षा जसं गणपतीचं रूप निराळं तसंच गणपतीच्या जन्माची कथाही निराळीच आहे. पार्वतीने स्नानाला जाण्यापूर्वी आपल्या अंगावरील मळाचा मुलगा तयार केला, त्याला सजीव केलं आणि स्नानादरम्यान कोणालाही आत सोडू नकोस म्हणून त्याला आदेश दिला. या आदेशाचं तंतोतंत पालन करत गणपतीनं प्रत्यक्ष श्री शंकरालाच मज्जाव केला. त्यामुळे संतापून शंकरानं आपलं त्रिशूल फेकलं व त्या मुलाचा शिरच्छेद केला. पार्वती स्नानाहून आली असता तिने माझ्या मुलाला मारले म्हणून विलाप सुरू केला. त्यावेळी शंकराने आपल्या गणाला आदेश दिला की जो कोणी पहिल्यांदा सापडेल त्याचे शीर घेऊन या. पहिल्यांदा हत्ती मिळाल्याने हत्तीचे शीर त्या मुलाच्या धडाला जोडले गेले व त्याला संजीवनी देऊन श्री शंकरानं त्याचं नामकरण गजानन असं केलं. गणपती तुझे नाव चांगले आवडे बहुचित्त रंगले. प्रार्थना श्री गौरी नंदना हे दयानिधे श्री गजानना अशी प्रार्थना गणपतीची केली जाते. मूर्तिकारांनी अतिशय सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. सिटी न्यूजच्या कार्यालयात आकर्षक अशा गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्य प्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्म सदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्ड खण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय प्रेम
डोक्यावर सुंदर रत्नजडित मुकुट, सोंडेवर रत्न जडवलेली, लंबोदराच्या गळ्यात जानवे तसेच सुंदर अलंकार मूर्तिकारांनी या मूर्तीला घातलेत. राजमुद्रेत लोडाला टेकून गणरायाचा वरद हस्त आपल्या भक्तावर आहे. अतिशय शांत सोज्वळ असे मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव आहेत, तर डोळ्यांनी गणराय जणू आपल्या भक्तांना अभय देत आहेत. आपलं वाहन मूषकासह गणपती बाप्पा विराजमान आहेत, तर काही गणपती बाप्पा सिंहासनारूढ झाले आहेत. पीतांबरधारी गणरायाची स्थापना मोठ्या भक्तिभावाने सिटी न्यूज कार्यालयात करण्यात आली. ओंकार स्वरूप गणेशाचा आहे. घरोघरी साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक रूप दिलं. लोकांना एकत्रित आणण्यासाठी टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक केलं, कारण ती काळाची गरज होती. ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य संग्राम लढण्यासाठी युवा पिढी एकत्रित करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवला. आज या उपक्रमातून मोठमोठ्या सार्वजनिक मंडळांनी जन्म घेतला आहे. शहरात अनेक मंडळ असून त्यांच्या भव्य शोभायात्रांनी अमरावती दणाणली आहे, तर कार्यकर्त्यांनी उधळलेल्या गुलालाने आकाश झाकोळून गेलेला आहे. ढोल ताशे, वाजंत्री, दिंडी, डीजे, कला पथक, थोर पुरुषांचे छायाचित्र, आकर्षक आतिषबाजी ही मंडळांच्या शोभायात्रेची वैशिष्ट्ये. सार्वजनिक मंडळांमध्ये जणू चढाओढ लागल्याचं दिसून येतं. वैशिष्ट्यपूर्ण अशा सुंदर कलात्मक मूर्ती मंडळांनी देखील खरेदी केल्या आहेत. अनुस्वार जान्य रूपम बिंदुरुद रूपम नादासंधान सहिता संदेशा गणेश विद्या गणकरुषिणी श्रुत गाय छंदाशिने शिवसुता श्रीवर्ते अथर्व शीर्षयोदिते स ब्रह्मभूयाय रात्रि कृत पापनाशायन प्रातः प्रविजाणुम पापं भवति सर्वत्रान्ध्याणुम पवित्र ब्राह्मणं धम्यं ग्राहीत्वा श्रीवर्ते श्री भवति सुरेग्रहीमानजा प्रतिमासनि तत्त्वां जन्माष्टान्ते ओम प्रत्यक्ष तत्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मचारमो श्रोतारमो धातारम् अवानुचानमो शिष्यमो पश्चातामो सर्व बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय.
आमच्या फेसबुक मित्रांनी फेसबुकवर काही हालचाली केल्या त्या टिपूया फेसबुक दर्पणमध्ये. काय आहे हवामानाचा अंदाज, किती होते दिवसभराचे तापमान, काय राहील उद्याचं तापमान, नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.